लिंबागणेश येथे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात आंबेडकरवादी समाजाने निदर्शने केली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीम टायगर ग्रुपच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले। सरकारकडून अनुसूचित जातींना अ, ब, क, ड गटांमध्ये विभागण्याच्या प्रस्तावामुळे समाजात फूट पडेल व सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। न्यायमूर्ती अनंत बदल समितीचा अहवाल अद्याप जाहीर न करता हरकती मागविण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। अहवाल तातडीने प्रसिद्ध करून उपवर्गीकरणाचा आधार स्पष्ट करावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान डॉक्टर गणेश ढवळे यांनी मे 11 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। गेल्या 75 वर्षापासून जो एचसी समाज गुन्ह्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नांदत आहे, त्यांचं एकत्र राहण्यामुळं कुठेतरी पोटामध्ये पोटसून आहे, जेणेकरून जी न्यायमूर्ती बकड समिती या ठिकाणी स्थापन केली आणि त्या बकड समितीचा अहवाल काय आहे काय नाही तो सर्वे केला नाही आणि त्याला घाट घालण्याबद्दल या महाराष्ट्रामध्ये ज्या 19 जाती आहे त्या जातीमध्ये ते नियमाचे काम हे भाजप शासन करीत आहे। त्यामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये 510 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी फक्त बौद्ध समाजाला या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे, जेणेकरून ते 19 जाती आहे या जातीमध्ये ते निर्माण व्हावं, यांच्या अनेकचा फायदा आपण निवडणुकीत घ्यावं याबद्दल या ठिकाणी आपण लिंबागणेश या ठिकाणी आपण हा कार्य आयोजित केलेला आहे। त्याच अनुषंगानं आज बीड जिल्हा परिषद आवारामध्ये जाणूनपूर्वक महापुरुष पुतळे हे लहान आणि नेत्याचे पुतळे मोठे याबद्दल आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आमचं या ठिकाणी एकच मागणी करतो की या ठिकाणी सर्व महापुरुषाचे फोटो आणि पुतळे सगळे बसून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचा पुतळा उभारण्यात यावा एवढी त्या ठिकाणी मागणी करतो। सध्या राज्य सरकारने जो अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क उपवर्गीकरण करायचा घाट घातलेला आहे, तसं पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये तब्बल 59 जाती असून त्यामध्ये जे सामाजिक ऐक्य आहे ते फूट पाडण्याचा प्रयत्न आहे। या उपवर्गीकरणामुळे जे न्यायमूर्ती बदल समिती नेमलेला आहे त्या समितीने जे अहवाल मागवले आहेत त्याचा सार्वजनिक अहवाल अजून अद्याप करण्यात आलेला नाहीये आणि सार्वजनिक अहवाल न करता याचा 2 महिन्यामध्ये जो घाट घालण्यात आलेला आहे। सध्या आंबेडकर जयंती आहे आणि आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर अनुयायी जे आहेत ते वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत आणि कुठल्याही सामाजिक विचारवंताला आंबेडकर यांना न विचारात घेता हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे। आमची अशी मागणी आहे की शासनानं शास्त्रीय पद्धतीने अहवाल तयार करण्यात यावा आणि या अहवालामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आहे, विविध घटकामध्ये अविश्वास, असामंजस्य आणि द्वेष निर्माण होत आहे। शासन सरकार जे आहे हे केवळ द्वेषबुद्धीने इंग्रजांची जी नीती होती तोडाफोडा आणि राज्यकर्ता केवळ राजकारणासाठी हा घाट घालत आहे। त्यामुळं लिंबागणेश या ठिकाणी भीम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली आज निदर्शने करण्यात आलेले आहेत आणि दिनांक 11 मे रोजी बीड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोठा मोर्चा आंबेडकर यांनी पुकारलेला आहे त्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो।